शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आपण नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आहात। नांदेड जिल्ह्यासाठी किती जागा मागत आहात, तर ते कोणकोणत्या ठिकाणची? नांदेडमध्ये पूर्वीपासून म्हणजे साधारणतः 1990 पासून आम्ही निवडणुका बघितलेल्या आहेत। 1990च्या काळामध्ये एकच जागा भाजपकडे होती आणि 7 जागा त्या काळामध्ये शिवसेनेकडे होत्या। त्यानंतर नांदेड शहराचे 2 विभाग झाले, उत्तर दक्षिण। तर नंतर मित्रपक्षाला जास्त जागा दिल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि आता मागील निवडणुकीमध्ये नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, हदगाव, देगलूर, बिलोली हे मतदारसंघ शिवसेनेकडे होते आणि हे मतदारसंघ शिवसेनेकडे राहतील। शेवटी याचा जो निर्णय आहे पक्षाचे आमचे प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब केला। सर, एकूणच आता महायुतीमध्ये कुठेतरी बिघाडी दिसते आणि जसं पुण्यामध्ये महायुतीमध्ये थोडासा या ठिकाणी अजितदादा पवार म्हणजे श्रेयवादाची या ठिकाणी एक ठिणगी पेटली असं वाटतं। काय वाटतं याबद्दल, कसं बघता? बघा, आपण एखादं घर जरी घेतलं, आपलं घर भावाचं दोघांचं कुठेतरी पाण्याला भांडं लागतं, बायकोचं नवऱ्याचं पटत नाही। एवढा मोठा पक्ष, एवढं मोठं राज्य चालवत असताना विचारांचे मतभेद असतात, मनभेद असतात, यातून काही गोष्टी घडतात। परंतु आता आपण सध्या देगलूर शहरात आहोत। आपण बघताय की इथली जे सगळी माझ्या आजूबाजूला असलेली राजकीय मंडळी, त्यांचे पूर्वीचे पक्ष काय होते, पूर्वीचा विचार काय होता आणि आज काय विचार आहे, त्यामुळं अशी मतभिन्नता मला तर कुठल्याही युतीमध्ये वाटत नाही। आणि निश्चित वरील नेते याच्यासाठी सक्षम आहेत। जी काही मतभिन्नता असेल किंवा मतभेद असतील तर ते सोडून यशस्वीपणे त्याच्यावरती मात करतील आणि निश्चित येणारा जे काळ आहे हा युतीचा असणार आहे आणि महायुतीचे मुख्यमंत्री असणार आहे। सर, एकूणच महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आरक्षणाचा, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण, यामध्ये कसं बघता आणि एकनाथ शिंदे यांचं कशा पद्धतीचं काम आहे आणि या मराठा आरक्षण संदर्भात आक्रमक होताना? मी बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं की या देशामध्ये त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीवरून आरक्षण मिळालं पाहिजे। त्यामुळे प्रत्येक समाजामध्येच माणसं श्रीमंत पण आहेत, गरीब पण आहेत। जे श्रीमंत आहेत, ज्यांची क्षमता आहे, त्यांनी खरंच आरक्षण घेतलं नाही पाहिजे आणि जे गरीब आहेत, ज्यांना आवश्यकता आहे, अशा लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे, माझं वैयक्तिक मत आहे। मनोज जरांगे म्हणतात की मला आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे। ते मनोज जरांगेंचं मत आहे, मी माझं मत सांगितलेलं आहे। तर एकूणच देगलूरमध्ये देखील भारतीय जनता पार्टीकडून तिकीटची मागणी होत आहे, पण शिवसेना इथे जागा आमच्याकडे आहे असं एकूणच मागणी होत आहे। नाही, जागा मुळात शिवसेनेची आहे। गेली अनेक वर्षापासून शिवसेनेने जागा लढवलेली आहे आणि साबणे साहेब ही जुनी शिवसैनिक आहेत, त्याच्यामुळं त्यांचंही स्वागतच आहे। त्यामुळं शेवटी निर्णय जे आहेत माननीय एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत। स्थानिक पातळीवर हे कुठल्याही प्रकारचे निर्णय होत नसतात। त्यामुळं काही इच्छुक उमेदवार देखील मुंबई गाठून पक्ष प्रवेश बघा, याच्यामध्ये काही गैर नाही। प्रत्येक मतदारसंघामध्ये 10-5 इच्छुक हे असतात। अनेक माणसं राजकारणामध्ये काम करत असताना पद मिळालं पाहिजे, मोठं पद मिळालं पाहिजे यासाठी धडपड हे करत असतात आणि त्याच्यात गैर काही नाही। त्या उद्देशानं काही लोक मुंबईला गेले आहेत, पक्षप्रवेश झाला याचा अर्थ त्याला उद्या उमेदवारी मिळेल आणि ते आमदार होतील असं होत नाही। शेवटी जनता जी आहे, जनता जनार्दन हे महत्वाचं आहे आणि जनतेला जो माणूस आपलासा वाटतो, आपल्यातला वाटतो, नेहमी दिवस रात्र त्यांच्या अडचणीच्या प्रसंगी उभा राहतो, अशा माणसाच्या पाठीमागे जनता उभं राहते, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे। एकूण आता महत्वाचा एक मुद्दा असा समोर येतो की देगलूर बिलोली विधानसभेमध्ये जो काही विकास व्हायला पाहिजे तसा मुळात एकूण झाला नाही। आणि दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट आहे सर, आता आगामीमध्ये पोटनिवडणूक देखील लोकसभेची होणार आहे, त्यामध्ये कोण महायुतीकडून कोण उमेदवार असेल? प्रताप चिखलीकरचं नाव समोर येते। मुळात देगलूर बिलोली हे सीमारेषेवर बसलेलं आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्य जे आहे, आपण राजधानी मुंबई मानतो, त्या मुंबईच्या राजधानीपासून तिथलं अंतर किमान 600-650 किलोमीटर आहे। तेव्हा आपण बघता की जे काही सीमेवरचे तालुके आहेत, हा काही केवळ इथलंच म्हणून नाही, तुम्ही धर्माबाद बघा किंवा आमच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघातली माहूर, किनवट, पार चंद्रपूर पासून आपण गडचिरोली पासून सगळे तालुके बघा, या भागामध्ये थोडासा विकास कमी झालेला आहे।
परंतु 2014 ते 19 मी माननीय सुभाषराव साबणे साहेब यांच्याबरोबर विधानसभा सदस्य म्हणून विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे, परंतु निश्चित त्यांनी त्या काळामध्ये अतिशय पोटतिडकीनं तुमच्या भागातील लेंडीचा विषय असेल किंवा पुलांचे हे असतील, रस्त्यांचे प्रश्न सातत्याने त्यांना मांडलेले, नुसते मांडले नाही, तो एक उत्कृष्ट संसदपटू विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा सन्मान विधिमंडळामध्ये झालेला आहे. तेव्हा आपला लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे आपली मांडणी करतोय, प्रश्न मांडतोय, हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. सगळेच मांडलेल्या प्रश्नांवर सगळेच कामं होतील असं नाही, परंतु त्याच्या पाठीमागची तळमळ आणि धडपड ही सुद्धा महत्वाची आहे. त्यामुळं सरकार म्हणून थोडासा कमी विकास या भागाचा निश्चित झालेला आहे, परंतु आगामी काळामध्ये निश्चित माननीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब यांचं लक्ष या भागावरती आहे. मला वाटतं परवाच इकडे एक MIDC सुद्धा धामणी शहापूर भागामध्ये मंजूर झालेली आहे. लेंडी प्रकल्पाच्या संदर्भातही काही बैठका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे सिंचनाची मोठी व्यवस्था होणार आहे. जे काही आंध्र प्रदेश तेलंगणाला जोडणारे काही पुलांच्या संदर्भामध्ये चर्चा झाली, हे महत्वाचे विषय. आणि नायगाव ती बॉर्डर, आपली देगलूर बॉर्डर, हैदराबादला जाणारा मोठा रस्ता किंवा बिदरला यात्रेकरू मोठ्या प्रमाणामध्ये शीख समाजाचे येतात. होटल सारखं एक प्राचीन मंदिर जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे, तर त्यासाठी सुद्धा मोठं काम त्यावेळेस सन्माननीय माजी आमदार साबणे साहेबांनी केलेलं आहे. होटल महोत्सव त्या काळामध्ये भरवला जायचा, आता भरवला जातो की नाही मला माहीत नाही, परंतु ते स्थळ जागतिक नकाशावर आणण्याचं काम त्या पद्धतीने केलं आणि जगातून पर्यटक इथे यायला चालू झाले. पर्यटनाच्या माध्यमातून अर्थकारण या भागातलं वाढलं पाहिजे. आमच्या भागामध्ये मस्जिद आहे, तिथल्या त्या दगडामधून 7 सूर येतात, त्यासाठी सुद्धा आम्ही आलो होतो आणि दगडात वाजवून ते अशा प्रकारचं मोठं एक अर्वाचीन शिल्पकलेचं वास्तुशिल्प या भागामध्ये, त्यासाठी सुद्धा वारंवार मांडणी माननीय सुभाष साबणे साहेबांनी केली, मी स्वतः बघितली. लोकसभेमध्ये ही जागा 1991 साली शिवसेनेकडे होती. माननीय डॉक्टर दासराव देशमुख यांनी ती लढवली होती. त्या काळात आम्ही शाखा प्रमुख होतो. म्हणजे तुमच्या भागामध्ये भूतान हिपरग्यापासून तर शहापूरपर्यंत गाडीमध्ये पोस्टर चिटकवण्याचं काम, बाजूला आता हे व्यंकट आहेत आणि अनेक जुने शिवसैनिक, अशोक देसाई असतील, दत्तू असतील, सगळे जुने, साबणे साहेब सुद्धा त्या काळात आमच्या बरोबर होते, विजय मुंडकर बरोबर होते आमच्या. ही सगळी मंडळी आम्ही त्या काळात केलेलं आहे. मुळात जागा तशी शिवसेनेची आहे, परंतु नंतर ती युतीमध्ये भाजपकडे गेलेली आहे. मागील निवडणुकीमध्ये थोड्या फरकानं जरी पराभव झालेला असला तरी शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील आणि ही जागा जर शिवसेनेला दिली तर निश्चित स्वागत आहे. आम्ही ताकदीने ही जागा शिवसेनेकडनं निवडून आणू. माजी आमदार जितेश शांतापूरकर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप पक्षात प्रवेश केले आहेत. आगामी देगलूर विधानसभेसाठी त्यांची उमेदवारी निश्चित असल्याची लोकांत चर्चा आहे, त्याबद्दल आपले काय? मुळात ही जागा शिवसेनेची आहे. शिवसेनेला ही जागा सुटली पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा आम्ही या संदर्भात भेट घेतलेली आहे आणि भाजपमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी हा त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे, आमचा नाही.